तर आता एक मोठी बातमी ती म्हणजे गोदावरी नदीकाठी वसलेल्या पैठण शहरालगतच्या दशक्रिया घाट परिसरात सध्या गोरगरीब नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे। भाविकांनी गोदामाईला अर्पण केलेले सोने चांदीचे दागिने आणि नाणी शोधण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या। पाहूया। सोनं चांदी शोधण्यासाठी नदीत उड्या। पैसे सोनं चांदी शोधण्यासाठी महिलाही पाण्यात। पैठणच्या गोदावरी नदीपात्रात दिवसभर शोध मोहीम। धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं। पैठणच्या या गोदा नदीच्या पात्रात सध्या सोनं चांदी शोधणाऱ्यांची झुंबड उडाली आहे। पैठणच्या नाथषष्ठी निमित्तानं नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे गोदावरी नदी पात्रातील पाणी कमी करण्यात आलंय। त्यामुळे नदीचं पात्र मोठ्या प्रमाणावर उघडं पडलंय। नदीत पाणी कमी असल्यामुळे सोन्या चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो महिला पुरुष दररोज नदी पात्रात हातात चाळण टोपल्या घेऊन उतरत असल्याचं चित्र पाहायला आहे। पाण्यात गेल्यावर चाळायचे खडे बिडे काचा बिचा घुसात्यात बोटात, हे असं लावावं लागते, घुसत नाही, करावं लागतं काहीतरी पोटा पाण्यासाठी। काय इथं बसून जमत नाही ना, मग तेच आपलं जायचं चाळायचे घमिले, भेटलं 200-400 रुपयाचं तेवढं जायचं बाजार, मिरची हे काहीतरी काही नुबायनू लागत ते त्याच्यावर जागायचं। नदीच्या तीरावर दशक्रिया विधी घाट आहे। इथं दररोज दशक्रिया विधी पार पडतात। विधीनंतर राख आणि अन्य साहित्य नदी पात्रात विसर्जित केलं जातं। यामध्ये मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू गाळात सापडतात। त्यामुळे अनेक जण या ठिकाणी सोनं शोधतात। काहींना अंगठ्या, मंगळसूत्राचे मणी, चांदीचे दागिने अशा वस्तू सापडल्याची माहिती आहे। त्यामुळे इथले स्थानिक लोक पात्राचं पाणी कमी झालं की या वस्तू शोधण्यासाठी गर्दी करतात। आम्ही सकाळपासून येतो, 10 वाजता येतो, 5 वाजता घरी जातो। आम्हाला इथं 500-600 रुपये रोजंदारी आमची निघती आणि त्याच्यावर आमच्या घरचे म्हणजे जगतात बाबा। आमच्या सोनं नाणं असं थोडंफार भेटतंय, 500-600-700 रुपयात जातंय ते, त्याच्यातच आमचं सारं होऊन जातंय। बाजार होतोय, हाट होतोय, सारं घरी नेऊन आम्हाला द्यायला लागतं। हाताला काय बांधायचं? हे चिकट टेप आहे। आता हे लावावं लागतंय का मग खाली जे खडे काचा बिचा राहतात त्याने माणसाला खाली लागाव नाही म्हणून हे लावावं लागतंय। तळपत्या उन्हात महिला पुरुष पाण्यात उतरून सोनं चांदी शोधतात। या शोध मोहिमेमध्ये त्यांच्या हाताला जखमा देखील होतात। तसंच सर्वांनाच नाणी किंवा सोनं चांदी मिळेल असं नाही। काहींना अधिक मिळतं तर काहींचे हात संध्याकाळीही खालीच जातात। दुसऱ्या दिवशी तरी नाथ पावेल या आशेनं पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू केली जाते। विशाल करोळे, झी 24 तास, पैठण, संभाजीनगर।